सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील एका अंध बैलाने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. इंद्रसेन मोटे या शेतकऱ्याकडे मागील 16 वर्षांपासून हा अंध बैल आहे. लहानपणी या बैलाच्या डोळ्याला आजार झाला होता. डॉक्टरांकडे त्याला दाखवलं. डॉक्टरांनी त्याला विकण्याचा सल्ला दिला. मात्र शेतकरी इंद्रसेन मोटे यांनी त्या बैलाचं संगोपन केलं. त्या बैलाचं नाव सोन्या. हा सोन्या शेतकऱ्याचे उपकार फेडत असून शेती कामात भरपूर काम करत शेतकऱ्याला साथ देत आहे. हा शेतकरी आपल्या सोन्या नावाच्या बैलावरती जीवापाड प्रेम करतो. त्यांनी आपल्या या बैलाविषयी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात. माझं नाव इंद्रसेन गोरख मोठे, राहणार वाळूज, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. तर आमचाही शेतीचा व्यवसाय. तर आमच्याकडं गाई ही आहे, त्या बैल आपली घरची येते, ती आम्ही घरचीच बैल हाणतो. मग हसा हानीत हाणत ह्या एका गायला खोंड झाला, म्हणजे हा सोन्या मानायचा. मग ती 2 वर्षे सांभाळला. 3ऱ्या वर्षी झुपल्यानंतर 1 वर्ष हाणला, कामाला झुपला 1 वर्ष. आणि झुपल्यावर त्याला जरा थोडं डोळ्यातनं पाणी यायला लागलं, म्हणून आम्ही डॉक्टरला धावला. मग डॉक्टरला धावला का डॉक्टरनं सांगितलं ह्याला वडसा आहे ती. मग पहिलं आम्ही जरा थोडं ऐकून होतो बैलाला आरा आहे ते असं. मग आरा आहे ते ती बुबळाच्या खालून पडद्याला येत होत्या, ती कापून काढायला येत होत्या, डोळा जरी बंद व्हायला लागला तरी. पण ही वडसा असल्यामुळं त्या काळ्या बुबळातनं मांस बाहेर येत होतं. मग त्याला ती ब्लेड लावता येत नव्हती, कापता येत नव्हतं, बुबाळ तुटत होतं. म्हणून आम्ही काय केलं, डॉक्टरला धावला. तर डॉक्टर म्हणलं ह्याला काहीच करता येत नाही, तुम्ही आपलं इकून टाका. मग आम्ही म्हणलं आपलं इकायचाच नाही असं ठरविलं होतं, आणि घरच्या गायचं असल्यामुळे इकायचा नाही असं वाटला. मग पुन्हा आम्ही डॉक्टरला म्हणलं डोळा काढा. तर डॉक्टर म्हणलं एक काढला तर दुसऱ्याला पण होतंय. मग म्हणलं होऊ द्या डॉक्टर, पण तुम्ही काढाच. त्याला त्रास व्हायला लागल्यावर, पाणी लय गाळायला लागल्यावर आम्ही 1 डोळा काढला. मग 1 वर्षी मी 1 डोळा बंद करून बैल हाणला. पुन्हा 2ऱ्या वर्षी 2ऱ्या डोळ्याला झाला. मग डॉक्टरला म्हणलं डॉक्टर असं होतं. तर डॉक्टर म्हणलं आता ह्याला डोळा काढल्यावर काहीच कळायचं नाही, चाला यायचं नाही, पाणी दिसायचं नाही, वैरण दिसायची नाही. तर मग काय करता तुम्ही, इकून टाका बघा, तुम्हाला शक्यता इका काय पण करा. आम्ही काय तसं इकाच म्हणत नाही, पण ह्याला कसाबाशी कोण घेत नाही म्हणलं. मग डॉक्टरला म्हणलं नाही, एखादा आपला माणूसच आदू झाला तर आपण काय सोडून देत नाही किंवा त्याला मारून टाकीत नाही. त्यामुळं आपण ह्याला जीवानीशी काय खेळायचंच नाही म्हणलं. आपल्याला ह्याला कसाबाला द्यायचा नाही, जसा राहील तसा ठेवू, जरी मी आला तरी मरू, राहिला तर राहू, अशा प्रकारानं आम्ही त्याचा 2रा पण डोळा काढला. 2रा डोळा काढल्यावर आमची एक आई होती, आईनं आपलं घरी बसून त्याला पाणी, वैरण, खुराक, शेण, घाण सगळं केलं. त्यामुळं बैलाची तब्येत नीट झाल्यावर, डोळा नीट झाल्यावर 6 महिन्यानं चांगली सुधारल्यावर बैल फुल पहिल्या बैला एवढा झाला. आम्ही चालावं ह्या हिशेबाने केलं नव्हतं, तर आपल्याला एक सेवा घडावी किंवा आपल्या हातनं एक हत्या होऊ नये ह्या दृष्टिकोनातनं 2 डोळं काढलं होतं. पण त्याला जे आपण त्याच्यावर जे उपकार करायला गेलो, त्यानं आपल्यावर परत उपकार केलं की आपण जर डोळं काढलं तर आपण ह्या मालकाच्या जेवावर बसून खायचं नाही असं त्याला वाटलं. त्यामुळं त्याच्या देवाच्या ह्यानं त्यानं आपल्याला भरपूर ही दिलं. मी भाडं केलं, घरची शेती केली, त्याच्यावर माझं घर चाललं. पुन्हा म्हणलं तर लेकरावाळाचं शिक्षण हे झालं. 2 वर्ष झालं मी बसून सांभाळतो त्याला आता. आणि त्याला खुराक ही 2 टायमाला देत होतो, वैरण चांगली टाकणं, पाणी दावणं. तर त्याला सगळं इशाऱ्यावर कळत होतं. जर समजा आपल्याला हाणायचं म्हणलं तर त्याला आपल्याकडे बैल आतमध्ये थोडा यायला लागला तर सर म्हणलं की ती पड्याला जायचा. आणि जर समजा पड्याला चालला तर तू पड्याला चाललाय म्हणलं की ये म्हणलं की ती थोडा आड्याला ह्याचा. थोडा खोलगा लागला का हो म्हणलं की त्याला ती खोलगा जाणवायचा. चढ असला तर ऐक म्हणलं की त्याला ती चढ जाणवायचा. असे 1-2-4 खुणावर बैल चांगला चालला. पण जर तुमच्यासारख्याला जर गाडीत बसविलं किंवा शेतात बसविलं तर ही आंधळा आहे असं त्यानं कधीच जाणू दिलं नाही. आणि आम्हाला त्यानं कधी त्रास होऊ दिला नाही की आपण आंधळा आहे लय इकडं जा तिकडं जा किंवा असं हो तसं हो, असं कसलीच ही न होऊ दिल्यामुळं आम्हाला त्याचं लय अभिमान वाटला. सोन्या बैल दोन्ही डोळ्यांनी अंध असला तरी शेतीतील सर्व कामे करतो. बैलाच्या कामावर शेतकरी इंद्रसेन मोटे यांचे कुटुंब चालत होते. मुलाबाळांचे शिक्षण देखील झाले. सोन्या बैलाच्या साह्याने बाहेरचे भाडे करून कुटुंबाचा खर्च भागवत असल्याची माहिती शेतकरी इंद्रसेन मोटे यांनी दिली. मुक्या जनावरांवरती जीवापाड प्रेम करण्याची आपली ही भारतीय संस्कृती आधुनिक काळात पुन्हा एकदा एक नवा आदर्श शेतकरी इंद्रसेन मोटे यांनी घालून दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, माझं सोलापूर न्यूज चॅनेल, सोलापूर. माझं सोलापूर, नातं आपुलकीचं, नातं विश्वासाचं.